मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडत आहेत. मात्र मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोलती बंद झाली आहे. कारण अमित साटम यांनी राज ठाकरेंकडून थेट हिशोबच मागितलाय, तोही शिवोद्योग फंडाचा आणि कोहिनूर मधील नोकऱ्यांचा. अमित साटम यांनी राज ठाकरेंना थेट कोंडीत पकडलाय. साटम यांचा सवाल साधा पण टोकदार आहे. 1997 ला स्थापन झालेल्या शिवोद्योग सेनेच्या माध्यमातून जमा झालेला फंड गेला कुठे? राज ठाकरे एका बाजूला उद्योगपती गौतम अदानींची भेट घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी उभारलेल्या उद्योगांवर बोट ठेवतात, पण मग कोहिनूर मॉलच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक प्रगतीवर मौन का बाळगतात? साटम यांनी हे प्रश्न उपस्थित करून राज ठाकरेंसमोर पेच निर्माण केलाय. मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणाऱ्या ठाकरेंनी मराठी तरुणांना केवळ वडापावच्या गाड्यांपर्यंत मर्यादित का ठेवलं? कोहिनूर मिलच्या जागेवर उभ्या राहिलेल्या आलिशान मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या याचा हिशोब आता जनतेसमोर मांडण्याचं आव्हान साटम यांनी राज ठाकरेंना दिले. केवळ भावनिक साथ घालून राजकारण करण्याचे दिवस आता सरले आहेत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या झेपेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता, तेव्हा स्वतःच्या वाटचालीचा आरसा स्पष्ट असणं गरजेचं असतं. शिक्षण, नोकरी आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर साटम यांनी विचारलेले प्रश्न राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेची कसोटी पाहणारे ठरणार आहेत.